आमच्या गावात एक नाही 10 किराणा दुकानात दारू भेटते आणि जी ब्रँडेड कंपनीची दारू भेटते. म्हणजे इंग्लिश देशी इंग्लिश देशी जी जी तुम्ही तुमच्या एखाद्या बारमध्ये भेटत नाही ती आमच्या गावात 10 ठिकाणी औसा धाराशिव औसा रस्त्याच्या रोडच्या कडेने 10 ठिकाणी दारू भेटते. आमच्या गावामध्ये जारचा प्लॅन बसविलेला आहे. की गावाची शोभा वाढवण्यासाठी बसविलंय का गावाला पाणी पाजवण्यासाठी बसविलंय? आज दारूबंदीचा ठराव घेऊ. ऐका एक मिनिट ऐका. आज दारूबंदीचा ठराव घेऊ. केलं का? नमस्कार प्रेक्षकांनो, मी आहे परमेश्वर चिखलीकर. आज मी धाराशिवच्या सारोळा बुद्रुक या गावी आहे. जे गाव धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांचं आहे आणि त्यांचीच ग्रामपंचायत शिवसेना उभाटा गटाची ग्रामपंचायत या गावात आहे. आज ग्रामपंचायतची ग्रामसभा असताना गावातील लोकांच्या समस्यांना उत्तर देता देता सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे. तर आपण लोकांच्या समस्या काय आहेत हे ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत आणि हे आमदाराचं गाव हे कसं आहे ते दाखवणार आहोत. चला तर मग. गावाची समस्या आज काय द्या? आज त्या गावाच्या समस्या काय द्या? तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला काय पाहिजे? लाईट, पाणी, रस्ता, शिक्षण, लेकराला. तुम्ही काही केले का? हाय का पाणी प्यायला गावाला? एक मिनिट, मला काय भांडण नाही. ऐकायचं ऐकून घ्या. ऐकून घ्यायची मला जीवा 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी पाणी नसेल तर मला काय म्हणायचंय? गावात उत्तर सांगतो की मी एक सांगतो की मी जो पण पाऊल पडताय ते 10 रुपये फुकट द्या. प्रत्येकाला 10 पंचायत पाणी फुकट आहे प्यायला. गावात पाणी आहे. एक मिनिट ऐका की आमच्या गावामध्ये जारचा प्लॅन बसविलेला आहे. की गावाची शोभा वाढवण्यासाठी बसविलंय का गावाला पाणी पाजवण्यासाठी बसविलंय? आम्हाला फुकट नका का पाजा ना गेला विकत पाजा. वाघुलीला जाऊन आम्हाला पाणी आणावं लागतं. पाणी ही लहान लहान लेकरांसाठी त्याच्यासाठी शहरचा ही तो परिणाम भरपूर. जारचं प्लॅन तुम्ही दिलं गाव शासनाच्या जागेत बसविलेलं आहे शाळेमध्ये. त्याला काय तुम्ही वैयक्तिक शेड मांडलेला काय नाही बसविलात, मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, तुमचा अभिनंदन मी करतो. पण गावाला पाणी पाजवण्यासाठी बसविलंय का गावाची शोभा वाढवण्यासाठी? किती वर्ष पाणी पाजवलं चालू करून किती वर्ष झाली? मला याचं बी उत्तर सांग. बंद केली बरोबर आहे का? त्यावेळेस फक्त बघत होती सगळी. 1-4-5 जण जायचे त्यांच्या दुकानापुढे जायची, बाकीची सगळी बघायची आणि परत म्हणायची फक्त दारूबंदी कर. आणि अशी दारूबंदी होणार नाही का? पण त्यावेळेस बघणाऱ्यांनी का त्यात सामील झालं नाही? ते सामील आम्हीच पुढे होतो ना पहिलं. आम्हीच पुढे होता. कमीत कमी 15 दिवस कशी काय असं पण बंद झाली. सगळ्या बंद झाल्या होत्या. सगळ्या गोष्टी 10 मिनिटं बंद झाले. मी काय सांगतो माहिती का? प्रत्येक ग्रामसभेत विषय निघताय दारूबंदीचा बंद करायची. पण ज्यावेळेस त्यांच्याकडे जाण्याची वेळ येते त्यावेळेस कोणी येत नाही. काय येत नाही तर आपण कशाला पुढे व्हायचं? आपण कशाला पुढे व्हायचं? विशेष म्हणजे या ग्रामसभेत एका नागरिकाने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. हे सारोळा बुद्रुकमध्ये किराणा दुकानात दारू भेटते. आमदारांचं गाव आहे आणि किराणा दुकानात दारू भेटणं हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण त्यांना विचारू. आमच्या गावात एक नाही 10 किराणा दुकानात दारू भेटते आणि जी ब्रँडेड कंपनीची दारू भेटते. इंग्लिश देशी जी तुम्ही तुमच्या एखाद्या बारमध्ये भेटत नाही ती आमच्या गावात 10 ठिकाणी औसा धाराशिव औसा रस्त्याच्या रोडच्या कडेने 10 ठिकाणी दारू भेटते. गावात मेन गावाच्या बाहेर तर वेगळीच. गावात तुमची जी ग्रामपंचायत आहे खूप मोठी ग्रामपंचायत आणि शिवसेना उभाटा गटाची आहे. कैलास पाटलांची ग्रामपंचायत म्हणलं तरी चालतंय. मग एवढं असताना पण कसं काय हे ग्रामपंचायत नाही पण गावात धाकच नाही कोणाचा. बरं, गावात धाक नाही कोणाचा. आमदार साहेबांचं लक्ष नाही. आता दादाजी वर गेलं गावातला काय समज. मग आता इथले
गावकरी जे आहेत एक नागरिक म्हणून किंवा प्रशासन काय करते याच्यावर लक्ष देतं? काहीच नाही, हप्ता घेऊन जातात निघून. बरं. पोलीस हप्ता घेतात का ग्रामपंचायत? नाही, ग्रामपंचायत का ना पण पोलीस हप्ता घेते ती. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं गावातली तर बंद करावी. बारकी बारकी लेकरं दारू पिली. आमच्या शाळेत जी 7वी 8वीची लेकरं आहे ती गावात दारू पिती, तंबाखू होती. अजून बी आमच्या ज्या गावातली हायस्कूल शाळा आहे तिथं जाऊन बघा, कमीत कमी एका गावाला 2-2, 3-3 पोरं तंबाखू खाते. माझ्या समोर खाते ती, मी दाखवतो तुम्हाला. बरं. म्हणजे मग दारू का पेत नाहीत पण तंबाखू तर खाते ती. आपल्या गावाला आपल्या पुरुषांसाठी लघवीला व्यवस्था नाही. ती व्यवस्था ग्रामपंचायतनं करावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे. मगाशी तुम्ही बोलत होतात. हां, ते मी म्हणत होतो की बाबा लघवीला व्यवस्था करा तुम्ही. पुरुषासाठी स्टँडवर गेलं, इकडल्या साईडला गेलं महिला असत्या त्या, इकडल्या साईडला गेलं महिला असत्या त्या. लघवीला जायचं कुठं? आणि शाळेत जे आपल्या मॅडम आहेत त्या, ह्या मॅडमसाठी लघवीची व्यवस्था नाही किंवा लेकरांसाठी शाळेमध्ये बाथरूम नाही का? शाळेमध्ये बाथरूम लघवीचे नाही किंवा संडासचे नाही. ही माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायतनं करावं ही व्यवस्था तिथल्या आपल्या. ते जिल्हा परिषद शाळेसाठी सांगताय का हां, जिल्हा परिषदसाठी सांगतोय मी. तर आता आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद शाळेमधलं मुलांचं जे बाथरूम आहे ते दाखवणार आहे. खरं तर इतकी अवस्था वाईट आहे या बाथरूमची, तुम्ही पाहू शकता. मध्ये वास असह्य होते, भयंकर. मी जाऊ शकत नाही मध्ये. तर खूप लहान लहान मुलं आहेत आणि त्यांच्या या बाथरूमची अवस्था अशी आहे. मी मध्ये जाऊ शकत नाही, इतका घाण वास येतोय. पलीकडून संरक्षक भिंत पडलेली आहे आणि हे अस्वच्छ बाथरूम. जे खूप लहान मुलं आहेत आणि शिक्षकसुद्धा इथंच बाथरूमला जातात. आम्हाला पण मुलींना पण शौचालयाची गरज आहे, कारण आमचं पण खूप घाण झालं, म्हणजे स्वच्छ नाही आहे ते आणि पडायला पण आलंय. बाळा तू कितवीला आहे? मी 6वीला आहे. नाव काय तुझं? आर्या गाडवे. याच गावातली आहे का तू? हां, मी ह्याच गावातली. बरोबर. आता तुमच्या इथं जे बाथरूम आहे ते 1 नंबर 2 नंबर दोन्हीच आहे का बाथरूम? नाही, तसं काय नाही, सर्व 1, 2 दोन्ही पण बसतात, पण ते स्वच्छ नाही. हां, मग आता कुठे जाता बाथरूमला तुम्ही? तिथं म्हणजे आम्ही घरीच बसतो शक्यतो, मग जे मुली लहान आहेत त्यांना तिथं जातात. हां. मग तुम्ही याबद्दल मॅडमला किंवा जे तुमचे हेडमास्टर आहेत त्यांना सांगितलं नाही का? आम्ही सांगितलंय, म्हणजे ते मागणी करायला येतात त्यावेळेस आम्ही पण सांगितलेलं आहे, पण नाही. आणखी नाही झालं. हां, मग व्हावं असं तुम्हाला वाटतं? हो वाटतं, कारण त्याची गरज आहे सगळ्यांना. बोल, ये इकडे समोर ये. लाजू नका. नाव सांग तुझं. विवेक धर्मराज देवगिरी. बरं. लघवीची कसं आहे तुमच्याकडे? लघवीला बाथरूमला कुठे जाता? 2 नंबर लागली, 1 नंबरला कुठे जाता? बाहेर जातो, बाहेर. शाळेचं कंपाऊंड आहे पूर्ण, आणि बाहेर का जातात? कारण बाथरूम मध्ये खूप वास येतो, ते सगळं घाण झाले, पडीक पण झाले, पडायला आले. पडायला आले. भीती वाटते मग जायला? हा, भीती वाटते. आणि तिथे एकदा साप पण निघालता. साप पण निघाला होता? बरं. तू कितवीला आहे? 6वीला. 6वीला. कितवीपर्यंत शाळा आहे इथं? 7वी. 7वीपर्यंत. आणि सगळे विद्यार्थी बाहेरच जाते? हा, नाही कधी मध्ये जाते. कधी मध्ये पाऊस वगैरे असला तर मध्ये जातात. बरं, मुलींचं पण आहे का बाथरूम इथं? हा, मुली पण कसं बाहेर जातात का? मुली पण नाही मध्येच असते. मध्ये मुली जातात. मुलींचं बाथरूम पण असं आहे का व्यवस्थित का खराब आहे? खराबच आहे. आता बघा तुम्ही की सारोळा ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे मी, आणि इथे मुलांची एक समस्या आहे की इथं बाथरूम नाही मुलांना. जरी असेल तर ते दुरावस्थेमध्ये आहे आणि पडझड झालेली आहे त्याची, त्यामुळे मुलांना बाहेर जावं लागतं. हे आमदार कैलास पाटील यांचं गाव आहे आणि या गावामध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतल्या या समस्येला तोंड द्यावं लागतं. हे कुठंतरी बदललं पाहिजे आणि ग्रामविकास अधिकारीसुद्धा सांगतायत की हे लवकरात लवकर बदलेल. आशा करू की हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदलेल आणि मुलांना स्वच्छ बाथरूम भेटेल. चला चालू. सारोळा ग्रामपंचायतला संयुक्त असणारं शिंदेवाडी या गावामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि आपल्यासोबत इथले नागरिक आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत गावातल्या बोर संदर्भात किंवा शाळेतील बाथरूम संदर्भात. आपण त्यांना विचारू. सर, तुमचं नाव सांगा. किरण शंकर मंजुळे. बरं, काय समस्या आहेत गावात? शाळेत आता आपल्या शिंदेवाडी गावामध्ये 7 बोर आहेत आता, बोरवेल. 7 बोरवेलमध्ये ऑलरेडी चालू आहेत 4 आणि पाणी पुरवठा होते 1-8 दिवसानंतर. आता ही शाळेसाठी आपण वैयक्तिक जिल्हा परिषदमधनं हे आमदार निधीतलाच बोर आहे, हा पण बंद आहे. हा पण बंद होऊन आता बरेच दिवस झाला. आता मग इथंच आपल्या शाळेचं जिल्हा परिषद शाळेचं इथं अजून मुतारी आहे, पुन्हा नंतर पाणी फिल्टरचं इथं बसलेलं आहे.
4 वर्षाआधी आता 3 वर्ष झालं त्याला फिल्टरचं, ती सध्या दुर्मिळ अवस्था आहे. त्याच्याकडं वारंवार आपण तक्रार पण केलेली आहे ग्रामपंचायतला, की सांगून दिलेलं असताना सध्या ती पण आता फुल सीझन उन्हाळ्याचा गेला तरी पण लोकांना फिल्टरचं पाणी दिलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आज शिंदेवाडीची अवस्था आहे अजून सध्या. बरं, आता तुम्ही ग्रामसभेमधील तुमच्या इथल्या काही नागरिकांनी प्रश्न उचलला होता की आमच्या इथे फिल्टर बसून 2 ते 3 वर्ष झालं, पण ते काय शोभेसाठी बसवलं का, कारण त्याला पाणी येत नाही. शोसाठी बसवलेलं आहे, ग्रामपंचायतनं आता शोसाठी बसवलेलं आहे. बरं, त्याला किती निधी आला होता काय अंदाज? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये. 4 लाख सध्या बसूनच आहेत, गावाला पाणी भेटत नाही. नाही पाणी नाही आता सध्या. मग आता जे तुम्ही म्हणला की 7 बोर आहेत गावामध्ये, ते 7 बोरची नोंद आहे का हो, ग्रामपंचायतला 7 बोरची नोंद आहे. बरं. सगळी दुर्मिळ अवस्था आहे. आणि मग 7 बोर चालू आहे म्हणून का? चालू आहे आता त्यांच्या रेकॉर्डला चालू आहे. बरं, गावकऱ्याच्या रेकॉर्डला बंद आहे. 4च बोर चालू आहेत. सध्या 7 पैकी हो. 4 चालू आहेत. आता ही जिल्हा परिषद शाळा आहे, इथं पाणी सध्या पाणी नाही. बरं. आता इथल्या बॉडीवरती अध्यक्षपदावर मीच आहे. हं. मग यासारखं आता आपण स्वतःहून मी 2-3 वेळेस मी स्वतः खर्च केलेला होता ह्या बोरला सध्या. तरी वैयक्तिक इकडं ग्रामपंचायत काय दुर्लक्ष आहे. मग तुम्ही ग्रामपंचायतमध्ये वेळोवेळी निवेदनं वगैरे याच्याबद्दल काय दिले का? हो, दिलेले आहेत ना. हं. ग्रामसेवक साहेबांना, सरपंच साहेबांना आपण वारंवार तक्रार केलेली आहे ह्या गोष्टीवरती. बरं. आता करू नंतर करू ह्या गोष्टीवरच आहेत नुसतं. आता तुम्ही सांगितलं की आमदार निधीतून हे बोरवेल झालेलं आहे. खासदार निधी. खासदार निधी का आमदार निधीतून? खासदार निधीतून. मग जे आपले लोकनेते कैलास पाटील, ज्यांना लोकनेते म्हणतात आपण, त्यांचं काय म्हणजे दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन काय वाटतं मला इकडं आपल्या गावाकडे बघण्याचा? त्यांनी आता तिकडं कळंब साईडला असल्यामुळे इकडं त्यांचं नाहीच, आता इकडं बघण्यासारखं दृष्टिकोनच नाही. बरं. नाही, त्यांचं मूळ खुद्द गाव सारोळा आहे ना? सारोळा आहे. सारोळा असलं तरी त्यांना सांगितलेलं, आपण त्यांच्यासोबत पण चर्चा केलेली होती एकदम मागं. पण ते मस्त असले तर कार्यकर्ते खाल्ले जरा उपयोगच नाही. बरं.